नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत आमच्या सातारी पद्धतीची शेवग्याच्या शेंगाची झणझणीत आमटी, तीही अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। शेवग्याच्या शेंगांची आमटी करण्यासाठी मी इथे 4 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। शेंगा अशा जास्त जाड पण घ्यायच्या नाहीत आणि जास्त अशा बारीक पण घ्यायच्या नाहीत, मीडियम साईजच्या घ्यायच्या आणि ताज्या घ्यायच्या। बारीक घेतल्या की त्यातमध्ये आतमध्ये जो गर असतो तो कमी असतो आणि जाड घेतल्या तर चविष्ट लागत नाहीत। आता ह्या शेंगा आपण कट करून घेऊयात। कट करताना आपल्याला ह्या साईजच्या कट करायच्या आहेत आणि असं मध्ये कट करून जेवढी शक्य होईल तेवढी त्याची साल वरची काढायची आहे। पूर्ण काढायची गरज नाही, जेवढी आपल्याला काढता येईल तेवढी काळपट झालेली असेल तेवढीच काढायची। अशा प्रकारे ही राहिलेल्या भागाची अशी कट करून घ्यायची। अशा प्रकारे मी सर्व शेंगा कापून घेते। शेवग्याच्या शेंगा मी सर्व अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत। आता आपण आमटी करायला घेऊयात। शेवग्याची आमटी करण्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि गॅस कमी केलाय। यात आता आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून तेल। तेल गरम करून घ्यायचंय। तेल गरम झालेलं आहे। आता आपण यात घालणार आहोत पाव चमचा मोहरी, पाव चमचा हिंग आणि 8-10 कढीपत्त्याची पाने आणि हे एक वाटण करून घेतलेलं आहे मी। यात पाव वाटी सुकं खोबरं आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर, असं मी कोरडच हे न भाजता वाटून घेतलेलं आहे। आता हे आपण तेलावर परतून घेऊयात। थोडंसं परतून झालं की यात घालायचे पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे हा घाटी मसाला आहे आमचा। तुम्ही जो रेग्युलर वापरत असाल कांदा लसूण मसाला, घाटी मसाला किंवा गोडा मसाला तो तुम्ही वापरू शकता। आता आपल्याला हे सर्व तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय। आमच्याकडे म्हणजे सातारी भागात आमटीला कालवण असं म्हणतात। म्हणजे कोणत्याही प्रकारची आमटी असेल तर आम्ही कालवणच म्हणतो। तेल सुटेपर्यंत आपण चांगलं हे परतून घेतलेलं आहे। खोबरं आपण न भाजताच वापरलं होतं म्हणून आपण चांगलं असं परतून घेतलेलं आहे, त्यामुळे खोबऱ्याचा कच्चेपणा पण निघून जातो। यात आता आपण घालणार आहोत शेवग्याच्या शेंगा आणि इथे मी पाव वाटी तुरीची डाळ 15 मिनिटांपूर्वी भिजत घातली होती, स्वच्छ धुवून 2 ते 3 वेळा। ती ऍड करायची आहे आणि चांगले मिक्स करून घेऊया। आमच्याकडे सातारी भागात वांग्या बरोबर पण तुरीची डाळ घालतात, बटाट्या बरोबर पण तुरीची डाळ घालतात। म्हणजे प्रत्येक कालवणासोबत तुरीची डाळ घालायची पद्धत आहे। तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा। आता ह्यात आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि मिक्स करून घ्यायचंय मीठ आणि झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं वाफ काढून घेऊयात। 2 मिनिटं आपण झाकण ठेवून चांगली वाफ काढलेली आहे। आता चांगलं हे परतून घेऊयात। आणि ही आमटी मी आता 5 लोकांसाठी करते। तर गॅस फास्ट करायचा आणि हे 5 लोकांसाठी करते त्या हिशोबाने मी 5 ते 6 कप पाणी घातलेलं आहे। आटून थोडंसं अर्धी वाटी वगैरे कमी होईल डाळ आणि शेंगा शिजेपर्यंत। आता ह्याला आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आहे फास्ट गॅसवर। आमटीला उकळी आलेली आहे। आता आपण गॅस कमी करूया आणि यात 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे।
रस्स्याला दाटसरपणा येण्यासाठी आम्ही शेंगदाण्याचं कूट वापरतो आणि डाळ शिजल्यावर पण थोडंसं त्याच्यामुळे पण दाटसरपणा येतो. दुसरं असं कांदा वगैरे ह्याचं वाटण करायची गरज नाही पडत. आता आपण हे मंद गॅसवर डाळ आणि 15 मिनिटं आपण मंद गॅसवर कालवण शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे. तुम्ही बघू शकता डाळ पण शिजलेली आहे आणि शेवग्याच्या शेंगा पण छान अशा शिजलेल्या आहेत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. तुम्हाला हे शेवग्याच्या शेंगाचं कालवण म्हणजे आमटी कशी वाटली आणि तुम्ही कशी बनवता हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह.